सो हाय हॅलो, कशा आहात सगळे? मस्त असतील, मजेत असतील. मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर मला सांगायचं होतं असं की मी जे 21 दिवसाचं परत चॅलेंज घेतले, तर मी हे ना याच्या आधी पण घेतलं होतं, जे की बिमार पडले होते, ओठाला जर वगैरे, म्हणजे खूप भयानक परिस्थिती झाली होती. तर म्हटलं आता ना असं करून चालणार नाही. कमी वजन करायचं म्हटल्यावर नाही का थोडेसे कष्टसुद्धा थोडेसे करावेच लागतात. कुठल्याच गोष्टी सहजासहज होत नाहीत. वजन कमी करणं माझ्यासाठी तर खूप मोठा टास्क आहे हा, जे की मी ऑलरेडी तो आता घेतला आहे. जेव्हा दिवाळीमध्ये मी 21 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं तेव्हा बिमार पडले, प्लस दिवाळी आली, खाणंपिणं झालं, फराळ वगैरे हे करता करता वजन कमी करण्याकडून दुर्लक्ष झालं माझं. आणि जे की नंतर आरशासमोर पाहून स्वतःला रिअलाईज झालं की नाही, वजन कमी करणं हाच मला मार्ग दिसतोय. कारण आहोच्या पुढे मी ना बिलकुल, म्हणजे आहोची माझी बिलकुल जोडी मला व्यवस्थित वाटत नाही. खूप वेळा मी म्हणले की माझ्या मिस्टरांची जी तब्येत आहे ती अगदी अगदी कमी आहे आणि माझी जी आहे ती अगदी अगदी जास्त म्हणता येईल. प्लस माझे जे मुलं आहेत ते पण त्यांच्यावरच गेलेले, तर दादा पण त्यांच्यावरच गेला आहे, दीदी पण त्यांच्यावरच गेली. जेवणाचा प्रकार म्हटलं, संध्याकाळी दोघांनाही जेवायला ओरडून 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 घालावं लागतं. संध्याकाळी जेवणाचा प्रकार काय म्हणून हे त्यांना माहीतच नाही. कारण काही पण खायचं, शाळेतून आले की चाय बिस्किट खायची, खेळायचं आणि जेवणाच्या आधी झोपून जायचं, हे सगळे त्यांचे प्रॉब्लेम होतात. तरी पण मी झोपल्याच्या नंतर पण त्यांच्याकडे लक्ष देते की उठा खा, पण म्हणजे प्रत्येक वेळेस मी त्यांच्याकडे लक्ष देते, पण अजिबात त्यांची काही तब्येत होत नाही. दादूसाठी तर टॉनिकसुद्धा आणली होती डॉक्टरांना विचारून, पण टॉनिकसुद्धा पिला नाही, तो आजारी पडला होता तेव्हा. आणि आहोंचं तर मी बऱ्याच रील्स टाकलेल्या आहेत, आहोंचं वजन वाढण्यासाठी काय काय केलं मी. पण असं आहे की आहोनी कुठं कधी मी बोलली त्यांना की वजन वाढवा, हे करा ते करा, तर माझ्यासारखंच ते पण करतात, डाएट फॉलो करतात ते वजन वाढवण्यासाठी. आणि त्यांचा डाएट फक्त 8 दिवसासाठी फॉलो असतो, जे की माझं पण तेच आहे. जे की वजन कमी करण्यासाठी मी नाही का 8 दिवस डाएट फॉलो करते आणि ते वजन वाढवण्यासाठी 8 दिवसाचं डाएट फॉलो करतात. त्याच्यानंतर सगळं काही विसरून जातात. तीच गलती मी पण करते. तर आता मी घेतलेला आहे 21 दिवसाचा चॅलेंज. तर आज आहे माझा दुसरा दिवस चॅलेंजचा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे दाखवणार नाही की आज काय घेतले मी नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये, सकाळी उठून काय केलं, कुठली एक्सरसाइज केली, हे सगळं काही मी दाखवणार नाही. कारण हे सगळं पाहून ना तुम्ही बोर होणार आणि मी पण तेच व्हिडिओ काढलासुद्धा मी बोर होणार. तर त्याच्यामुळे ना डेली जी रुटीन आहे त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगायचं जाईल की दोन्ही बी एकत्र करून की कसं चालू आहे माझं. आता मी काल वजन चेक केलं होतं, जेव्हा दिवाळीमध्ये मी वजन नाही का मोजलं होतं, म्हणजे 21 दिवस चॅलेंज केलं होतं. तर आत्ता जे वजन आहे तेच वजन त्या टायमिंगला पण होतं. आणि अक्षरशः 12 दिवस डायटिंग केली. 12व्या दिवशी तर आजारी पडले होते. 12 दिवस केली चॅलेंज, 12 दिवस घेतले होते ते. आणि मग नंतर बिमार पडले, ओठाला सीन वगैरे आला, जर वगैरे आला. आणि खरंच अक्षरशः त्यामध्ये ना मला 2 किलोचा फरक जाणवला होता. 2 किलो वजन माझं कमी झालं होतं, जे की आता परत मी येऊन 79ची लेवल कंप्लीट केली आहे. अजून 1 जर किलो वाढला असतं तर ते 80 kg झालंच असतं. पण मला ते 1 किलो वजन न वाढवून मला कमी कमी करून मला 60पर्यंत वजन करायचं आहे माझं. तर आता आहे आपलं समज 80च धरू आणि 60 kg करायचं म्हटल्यावर आपल्याला 20 किलो वजन कमी करायचे. आता ते काय असं तसं होणार नाही आहे. त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे डाएट फॉलो करणं, खाण्यापिण्याकडे लक्ष देणं, एक्सरसाइज सकाळी करणं, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करूनच हे होणार आहे. आता हे वजन काय आपल्या एके दिवसात वाढलेलं नाही म्हणून एके दिवसात कमी होईल, किंवा 15 दिवसात वाढलेलं नाही, किंवा 15 दिवसात, किंवा एका महिन्यात तर एका महिन्यात कमी होईल. हे माझं वजन जे आहे, माझं दादा झाल्याच्यानंतर डिलिव्हरीनंतर माझं वजन वाढलेलं आहे. आता दादाला झाले 7 वर्ष आणि 7 वर्षात हे सगळं वजन वाढलेलं, लगे मी आता सहजासहजी हे वजन कमी करू शकत नाही. तर म्हणतात ना काही गोष्टी करायच्या म्हटल्यावर सातत्य ठेवावं लागतं, तर तसंच मला पण करायचं आहे. आता ह्यावेळेस सातत्य ठेवायचं आहे मला. आणि जी माझी आता जे फॉलो करायला लागले मी, आता सध्या मी चाय बंद केली, चहा जागेवर मी ब्लॅक कॉफी घ्यायला लागले. प्लस चपाती खात नाही, चपातीच्या जागी बाजरीची भाकरी केली चालू. म्हणजे पूर्ण जी रुटीन आहे ती चांगल्या प्रकारे मी चेंज केली. बाहेरचं खाणंपिणं सगळं टाळले. आता 21 दिवसामध्ये काय फरक जाणवतं आहे ते आपण पाहू.
आणि जे माझे 21 दिवसानंतर आपल्याला चांगला फरक जाणवला, 4 किलो 5 किलो असं वजन चांगल्या प्रकारे कमी झालं. तर जी माझी ही रुटीन जी आहे ते मी कायमस्वरूपी ठेवणार आहे, जे की मी बंदच करणार नाही. सकाळी उठून मी काय करते, कोमट पाणी घेते. 6 वाजता उठते मी. उठल्या उठल्या ब्रश वगैरे करणं, कोमट पाणी घेणं आणि कमीत कमी अर्धा तास तरी मी एक्सरसाइज करते. तर आता मी सांगतो मला एक्सरसाइज कुठली करायची, जे आपल्याला आवडेल ते करा. चालणं म्हणा, डान्स म्हणा, काही हातं वगैरे हलवणं. आणि तर ते करण्यापेक्षा मी सगळ्यात सोपं यूट्यूबला सर्च करते झुंबा क्लास म्हणून. त्याच्यावर डान्स दाखवतात, एक्सरसाइज दाखवतात आणि मी कंप्लीट अर्धा पाऊण तास नाही का तोच डान्स म्हणा किंवा एक्सरसाइज म्हणा ते फॉलो करते, जेणेकरून मला खूप सारा घाम येतो. तर हे सगळं मी काही फॉलो करायला लागले. मी जिमला जाणार नाही, नॅचरल प्रकारे मी वजन कमी करणार आहे. जिमला जाणं शक्यच नाही आहे. माझे 2 मुले, सकाळी उठणं, आहोंचं बघणं, भाऊजी असतात घरात आणि हे सगळं यांना सोडून आपण जायचं जिमला म्हटल्यावर हे खूप हाय लेवलला होईल. जे आपल्याला शक्य आहे तेच केलं पाहिजे आणि जिमला जाऊन मी त्या लेवलचं मी कधीच करू शकत नाही, कारण माझ्या घरी पण ते चालणार नाही. तर म्हणून जे मला जमेल ते मी घरात राहूनच सगळं काही करणार आहे. प्लस मी असते दिवसभर घरी. सकाळी 1 तास स्वतःला दिला तर काही हरकत नाही, कारण 1 तास तो स्वतःला देताना 1 तास माझी घरातली कामं लेट होतील, काही हरकत नाही. पण कसं काय बरेच वेळेस मी घरातले सगळे कामं उरकून बसते लवकर उठून आणि मग म्हणते की आता घरातले कामं झाले तर परत मोबाईलवर रील्स वगैरे तर वजन कमी करायचं. परत विचार करत बसते, मी का नाही करत, मी घरीच असते, मी स्वतःला 1 तास वेळ का नाही देऊ शकत. हे सगळे प्रश्न पडायला लागतात. तर हे सगळं काही फॉलो करूनच मी आपलं वजन कमी करणार आहे. तर जर तुम्हाला माझी जर्नी बघायची असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं बेल आयकन जे आहे त्यालासुद्धा प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. तर चला आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबते आणि मी रोज दाखवत जाईल तुम्हाला की काय घेतले काय नाही. हे तर माझं मिनी ब्लॉगमध्ये मी सांगत जाईल आणि जो आपला डेली ब्लॉग आहे याच्यामध्ये तर सगळं काही मी शेअर करणार आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.